हेल्थ अँड हायजीन हा डोमेन चूज करण्यामागचं आमचं कारण म्हणजे असं म्हटलं जातं की आरोग्य धनसंपदा, हेल्थ इज वेल्थ. तर मुलांचं हेल्थ चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. समजा आरोग्य चांगलं आहे तर मुलं प्रत्येक गोष्ट करू शकतात. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही हा जो डोमेन आहे, डोमेन 6 स्टँडर्ड 5 हा सिलेक्ट करायचा आणि ह्यावर कामगिरी करून मुलांचं हेल्थ पहिल्यांदा चांगलं करावं असं आम्ही ठरवलं. आणि त्यामुळे आम्ही प्लॅन केलं काय काय करायला पाहिजे. तर जेव्हा आम्ही ह्या डोमेनवर या स्टँडर्डवर कामगिरी सुरुवात केली त्यापूर्वी आम्ही प्लॅन केलं की आम्ही काय काय करणार आहोत, आम्हाला कोणत्या प्रकारे मुलांचा हेल्थ आम्ही सुधारू शकतो. तर त्यासाठी आम्ही पहिल्यांदा पर्सनल हायजीनवर लक्ष दिलं. आम्ही मुलांना हँडवॉशिंगचे वेगवेगळे स्टेप जे आहे ते वेगवेगळे स्टेप शिकवले. त्याप्रमाणे आम्ही एक चार्ट केला आणि तो हँड वॉशिंगच्या बेसिनकडे लावला. त्यानंतर आम्ही त्यांना मुलांना नखं कशी काढावी हे शिकवलं. मग आम्ही प्रत्येक वेळी त्यांना टॉक दिले. त्यांना त्या टॉकमध्ये त्यांना कधी धुवायचे, कसे धुवायचे ते सांगितले. घरी गेल्यावर हातपाय धुवायचे हे त्यांना आम्ही त्याचे महत्त्व काय ते सांगितलं. मग मुलींना सॅनिटरी पॅड याविषयी आम्ही एक टॉपिक घेतला आणि त्यासाठी आम्ही हेल्थ सेंटर कोलवाळे, आमचा प्रायमरी हेल्थ सेंटर कोलवाळे आहे तिकडून डॉक्टरना बोलवलं. त्यांनी त्यांना सॅनिटरी पॅड्स कसे वापरावे, ते डिस्पोज कसे करावे यावर त्यांना टॉक दिला. आरोग्य धनसंपदा, हेल्थ इज वेल्थ. मुलांचं आरोग्य चांगलं राहिलं तर मुलं अभ्यासावर लक्ष देऊ शकतात, त्यांची हजेरी चांगली राहणार. त्यामुळे आम्ही विचार केला की सर्वात प्रथम आम्ही ह्या डोमेनवर काम केलं पाहिजे. आता मुलं रोज काही मुलं जी ब्रश करत नव्हती ती रोज ब्रश करून शाळेला येतात. नखं वेळच्या वेळी कापली जातात. मुलं नीट आणि क्लीन वर्गामध्ये येतात आणि ह्यामुळे आता त्यांच्या अटेंडन्समध्ये वाढ झालेली आहे. मुलांच्या अटेंडन्समध्ये वाढ झालेली आहे. रोज जास्त प्रमाणात हजेरी असते. क्लीन आणि नीट वर्गामध्ये येतात आणि त्यांची जी जेवण हायजेनिक जेवण्याची त्यांनी आता सवय लावलेली आहे.